हे बघा, ह्या पितृदोषावरती बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारले, त्यावरती उत्तरं पण दिलेली यूट्यूबवरती आलेले पण आहे, तुम्ही जर ऐकत असाल तर. पितृदोष म्हणजे पितृ म्हणजे कोणाला आपण म्हटलं जातं? बापाला. वडिलांना म्हटलं ना आपण पितृ. मातृ म्हणजे आई. आपला धर्माचा सिद्धांत, आपण सिद्धांत जर समजून घेतले तर या साऱ्या प्रश्नातून तुम्ही बाहेर पडाल. हिंदू धर्माचा सिद्धांत काय आहे? पुनर्जन्म, म्हणजे जन्माला आलेला मनुष्य मरतो, मेलेला मनुष्य जन्माला येतो, आहे की नाही? आता पितृदोष आपण जे म्हणतो म्हणजे बापाचा दोष, बापाने लावलेला दोष. असा कोणता बाप आहे का आपल्या मुलाला दोष लावून जाईल, आपल्या मुलाचं वाईट चिंतील? असा कोणी बाप आहे काय जगामध्ये? कोणीच नाही आहे. तो बाप आपल्या मुलाला लहानसं मोठं करण्यासाठी झिजतो, सारं आयुष्य पणाला लावतो. ती आई लावते, वडील लावतात, आणि त्याचं वाईट व्हावं असा कोणता बाप नाही, अशी कोणती आई नाही. परमेश्वराने सांगितलं मातेचं प्रेम ते नैसर्गिक, आणि त्या देवानी देवातल्या प्रेमातला एक भाग मातेला देऊन टाकलेला आहे. त्या मातेला एवढं मोठं दिलेलं आहे, त्या पित्याला अप्रत्यक्षरित्या थोडंसं पडल का नाही? म्हणून पितृदोष, जर तो जन्माला आलेला आहे, तो मरतोय, मेलेला मनुष्य जन्माला येतोय. जो बाप आपल्याकडून निघून गेलेला आहे तो गेल्यानंतर परत त्याच्या कर्मफळात, त्याच्या कर्मानुसार जन्माला आलेला आहे, तो त्याचं भोगतोय. त्याच्यामुळं त्याचा दोषाचा विषयच येत नाही. हे फक्त निव्वळ दुकानदारी आहे. ही निव्वळ दुकानदारी आहे. एक नामतारी, बाकी सारी दुकानदारी. जे नाम तुमच्याकडे परमेश्वराने दिलेलं आहे ते तुमच्या लक्षात घ्या. आणि मानवांनी असा प्रश्न विचारावा, ही मानवांची शोकांतिका आहे. कारण मानव ज्ञान, मानव जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर जाणणारा, परमेश्वराची भक्ती करणारा, समर्थवादावरती निष्ठा ठेवणारा, आणि मानवांकडून सर्वात जास्त हे प्रश्न येतात. हे मानवांचं दुर्भाग्य आहे. त्याच्यामुळं हे कर्मकांड, विधी, हे जे शब्द माझ्या तोंडून येतात, ह्या त्यातलाच एक भाग आहे. आणि त्यातले त्यात असा करणारा कोणी मानव असेल तर तो मानवच नाही, हे लक्षात घ्या. कारण तुम्ही प्रश्न विचारतात आम्हाला, पण आम्हाला विचारल्यानंतर योग्य मार्गदर्शन करणं ही आमची ड्युटी आहे. का रे बाळा, असं काही नसतं. एक तर मी आता पुण्याला गेलो, हे दिलीपदादा काळे आहे आमच्याबरोबर, त्यांच्या घरी एक काकडे म्हणून कुटुंब आहे. त्यांनी मला बोलवलं की या व 2 मिनटं रस्त्यावरच आहे. म्हटलं ठीक आहे, चला, मानसिकता आहे. मग तिथे गेल्यानंतर त्यांच्या मुलींना निरूपण केलं, मुलांना निरूपण केलं, ते बी उपदेश घेतला. तर हे जे करत असताना वडील बसलेले खुर्चीमध्ये, त्यांनी मला ओळख करून दिली, माझे वडील आहे म्हणे. म्हणलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. काय करता, काय नाही, तब्येत बरी आहे का, उपदेश कधी घेतला, माझ्या पद्धतीनं. ते म्हटले बाबा एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणे काय? म्हणे एका बाबांनी मला सांगितलं तुम्हाला पितृदोष आहे आणि ते करायला असं असं करावं लागेल. आता बाप जिवंत आहे, त्याच्या बापापुढं हा मला म्हणतो पितृदोष, त्या बापाला काय वाटत असेल? म्हणलं हे कोण आहे? म्हणे बाप आहे. म्हणजे बाप जिवंत असताना दोष लावून जाईल का? आता कोणत्या बापाचा दोष आहे? म्हणजे या साऱ्या बुद्धीच्या दिवाळखोऱ्या आहे, यातून पहिले बाहेर पडा. परमेश्वराने जे नाम तुम्हाला दिले ते नाम साधं नाही आहे. अव्यक्त स्वरूपी परमेश्वराने ते नाम स्वीकारले, त्याचा अभिमान घेतला. व्यक्त झाल्यानंतर आपल्या भक्ताकरवी ते नाम आपल्यापर्यंत पोचवलंय. त्या नामानी वेद, त्या नामानी बोध, नामानी साह्य, नामानी प्राप्ती. आपण फक्त नामाचे 10 ठाय ऐकतो. इथं कार्यक्रम झालेला असं नामाचे 10 ठाय झालेला आहे का नाही? झालेला आहे ना. मग ऐकलं काय? इकडून ऐकलं आणि इकडं सोडून दिलं. त्या नामामध्ये एवढी ताकद. ते नाम कोणाचं? आयऱ्यागायऱ्याचं, कोणाचं? जीवाचं आहे, त्या परमेश्वराचं. आणि परमेश्वर काय म्हणतात? मी निराभिमान पण आपल्या लागे स्वाभिमान. त्या नामामध्ये एवढी ताकद आहे. तुम्ही पितृदोषामध्ये अडकतात, कर्मकांडात अडकतात. त्याच्यामुळे ही सारी दुकानदारी आहे. यातून बाहेर पडा. आणि जो सांगणारा आहे, जो करायला लावणारा आहे, तो महानुभाव नाही आहे. तुम्ही महानुभाव म्हणून त्याला स्वीकारू पण नका. उद्या मीच जर असेल तर मला स्वीकारू नका. मी जर तुम्हाला कर्मकांडात नेता असेल, अंधश्रद्धेत नेता असेल, आणि आपण इतके हुशार आहोत, नामधारक वासनिक आणि कर्मकांड करणारे साधू संत, जर तुम्हाला पोरगा होत नसेल, तुमचं लग्न होत नसेल, तर आपण स्थानाची सुद्धा निवड केलेली आहे. अशी लीळा कुठं घडली? कनाशीला. मग कनाशीला जा आणि विडे व्हा.
जे देवानी काय सांगितलं लीळेच्या माध्यमातून तिडं विडा व्हायला लावणारे महाभाग आहे आणि तुम्ही बी खुशाल जातात. डोकी आपल्याला परमेश्वराने दिलेली, बुद्धी आपल्याला दिलेली आहे. तुम्हाला काय नागबळी करायचं आहे, नागाचं हे करायचं ते करायचं, जा म्हणले वडनेर भुजंगला. आणि त्या साधूंशी मी बोललो ते म्हणे लोक येतात काय करणार म्हणे, मग ते ब्राह्मणाकडे जाऊ नये, इकडे जाऊ नये, तिकडे जाऊ नये म्हणून आम्ही इथंच काहीतरी उटी उपार करतो, हे करतो ते करतो. त्याची मानसिकता म्हणजे चुकीचं आहे. जे आहे ते सांगितलं पाहिजे, तत्त्वज्ञान सांगून समजून त्याला त्यातून बाहेर पाडलं पाहिजे. आज त्यांनी केलं, उद्या करील विधी निविधी. हा अविधी निर्माण होतोय, अविधीने अविधी जन्माला येतो. अविधीतून विधी कधी घडत नसतो, उलट विधीतून अविधी घडत असतो. देवाचं सूत्र आहे. त्याच्यामुळे यातून बाहेर पडा. असं काही नसतं. जर तुम्हाला खूपच वाटला, ऋणाईचा दृष्टांत सांगितला, तुम्हाला खूपच वाटलं देवाचं स्मरण करा, पाठी उठा, रडा, देवाला सांगा काय सांगायचं ते. मी सांगत असतो तुमच्याकडे 5-5 मोबाईल नंबर आहे. श्रीकृष्ण महाराजांचं लागेल त्याची काही गॅरंटीच नाही, कारण ते राजे अवतार. दत्तात्रय प्रभूंचं अमोघ दर्शन, चक्रपाणी प्रभू महाराजांनी कामाख्या निमित्ताने अवतार संपुष्टात आणला आहे. गोविंदप्रभू बाबा तुमच्याकडे लक्ष देतील का देतील याची गॅरंटीच नाही, कारण तिथं सगळा शिवा संबळा जीवा अधिकारच नाही. त्याच्यामुळे आपण ते योग्य देत नाही. पण स्वामी श्री चक्रधरांची नजर तुमच्यावर आहे. तो नंबर आज 100% लागेल, कारण यती मुनीचा वेश, जीव उद्धारण्याचं व्यसन आणि उभयदृश्य अवतार. आचार्य काय म्हणतात, या अवताराने जो उद्धारणार नाही तो कोणत्याच अवताराने उद्धारणार नाही. जो अवताराने उद्धारणार नाही म्हणजे देव म्हणतात, आचार्य म्हणतात, जर इथून घालवला तर मी घालवला. तो अवतार आपल्याला भेटला आहे. स्वामी श्री चक्रांची आपण भक्ती करतोय, त्याचं नाम आपल्याकडं आहे. ती भक्ती करत असताना तत्त्वज्ञान परमेश्वराने सांगितलेलं, कोणता रस्ता काय स्वीकारायचं काय नाकारायचं हे स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि आपल्या खुल्या कल्पनांमध्ये तुम्ही अडकता, या अंधश्रद्धेत अडकता. काही अडकायची गरज नाही. एक परमेश्वर, एकनिष्ठ ही आपली परमेश्वराचं तत्व आहे, सिद्धांत. एकनिष्ठता म्हणजे काय? अमावस्या पौर्णिमा पाळणं का, मिश्र भक्ती पाळणं का, कर्मकांड पाळणं का, पितृ महिना येतो ना, काय आहे का नाही, ते करतं का कोणी? मग ते काय तुमच्या इकडे काही बसवता का महालक्ष्म्या वगैरे? हां, लग्न मुला मुलीचं ठरलेलं असताना, ठरवायचं असताना बी जो मानव ब्राह्मणाकडे जात नाही ना कुंडली पाहायला आणि गुंजुळवायला, तो खरा मानव असतो. ज्याची देवावर निष्ठा आहे तो म्हणतो माझा देव करीन, माझा देव समर्थ आहे, आम्ही पाहत नाही, तुम्हाला पाहायचं असेल तर पहा, असा म्हणणारा महानुभाव असतो. तुम्ही कोणत्या महानुभावात बसलेले? तुम्ही पाट्या टाकणाऱ्या महानुभावांमध्ये आहे का? पैसे भौतिक सुख मिळवण्यासाठी महानुभाव आहे का? परमेश्वर प्राप्त करण्यासाठी महानुभाव आहे? तुमचा उद्देश पहिले क्लिअर करा. धर्म काय हे समजून घ्या, जाणून घ्या, मग धार्मिकता करा. अन्यथा कोणतीच धार्मिकता तुम्ही नाही केली तर तुमच्या जीवनात काही बदल होणार नाही, काही फरक होणार नाही. कारण कर्मवश्य सकळे पावे, कर्माने तुम्हाला भेटेलच येते. तर जगणारे निरीश्वरवादी लोक कमी आहे का? ते बी जागतात ना, मस्त जागतात. त्याच्यामुळे ह्या कर्मकांडातून बाहेर पडा. दंडोत.